1 जुलै डॉक्टर्स डे, जागतिक कृषी दिवस आणि रोटरी वर्षाची सुरुवात या निमित्ताने IMA हॉल शांतीनगर भुसावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भुसावळ, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिनांक 1 जुलै रोजी करण्यात आले होते। रोटरी क्लब ऑफ भुसावळ मागील 10 ते 15 वर्षांपासून असे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे। या रक्तदान शिबिरात असंख्य नागरिकांनी आपले रक्तदान करून सहभाग नोंदविला। ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहितीच आहे की रोटरी वर्ष हे 1 जुलैपासून सुरू होते। तर त्या निमित्ताने आणि डॉक्टर्स डे आज आहे 1 जुलै म्हणजे डॉक्टर्स डे आणि जागतिक शेतकरी दिवस, त्यानिमित्ताने आम्ही IMA हॉल येथे शांतीनगर भुसावळ ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता। रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन भुसावळ आणि इंडियन डेंटल असोसिएशन भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने IMA हॉल शांतीनगर येथे ब्लड डोनेशन कॅम्प हा चांगल्यारीत्या पार पडला असं मला वाटतं। कारण की आता टायमिंग जे होतं ते सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे, पण आता दुपारी 11:30 वाजेशीच आमचे 30 युनिट जे आहे ते झालेले आहेत। आमचं टार्गेट आहे सेंचुरीचं। तर आणि सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे। रक्त हे चांगल्या लोकांना आपण ज्यांनी दिलं आहे त्यांनी एका कोणत्या पेशंटला काम येईल, कोणाचा जीव वाचेल याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे। आणि आमची संस्था जी आहे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी ही गेल्या काही वर्षापासून 10-15 वर्षापासून सामाजिक कामांमध्ये चांगलं एक डिस्ट्रीब्युशन देत आहे, कॉन्ट्रीब्युशन देत आहे आणि असंच काम आम्ही पुढे करत राहू ही सदिच्छा। धन्यवाद। राज्य शासनाच्या धोरणानुसार 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। या अनुषंगाने तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांनी वृक्ष लागवड मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। भुसावळ कारागृह, जुने तहसील कार्यालय परिसरात श्री निलोत्पल सर, IPS पोलीस उपअधीक्षक, श्री चिंचकर सर, प्रांताधिकारी भुसावळ, श्रीमती राठोड मॅडम, तहसीलदार भुसावळ, श्री वसंत मोरे साहेब, पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस ठाणे, श्री मुळूक साहेब, सहाय्यता पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। आज महाराष्ट्र शासनाचा जो 4 कोटी वृक्ष लागवड प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामच्यासाठी आपण जळगाव जिल्ह्यामध्ये 3 लाख आणि भुसावळ तालुक्यामध्ये 50,000 रोपांची वृक्ष लागवड करत आहोत। त्यासाठी आपण इथं आहोत आणि नुसती वृक्ष लागवड करून नाही तर आम्ही खड्डे याचं GPS सिस्टीमने अपलोड करून त्याचं हे करणार आहोत, त्याची पाहणी करून ते योग्य पद्धतीने पाणी घालून त्याला नर्चर करणार आहोत। असाही आमचा एक पुढचा प्रोग्राम आहे। अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव शहरासह भुसावळ शहरात शनिवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली। समाधानकारक पाऊस झाल्याने वातावरणात काहीसा गारवाही निर्माण झाला होता। जळगाव शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते। दुपारी 12 वाजेच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली। त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला। पावसामुळे औद्योगिक वसाहतीतील सखल भागात पाणी साचले होते। हा पाऊस पिकांसाठी जीवनदान देणारा असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। भुसावळ शहरातील MITली इंग्लिश मीडियम स्कूल खडका रोड भुसावळ या शाळेत शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला। सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद वाजिद अली यांनी विद्यार्थ्यांना प्रथम जीवनातील वृक्षांचे महत्त्व सांगितले। वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। वृक्षतोड झाल्यामुळे आपल्याला किती संकटांना तोंड द्यावे लागत आहे याची सविस्तर माहितीही त्यांनी मुलांना दिली। यामुळे जीवनात एकतरी झाड लावा असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले। भुसावळ शहरातील मन्यार हॉल येथे शेख फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने विधवा महिलांना मदत म्हणून चेक वाटप करण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्ताक हैदर शेख, भुसावळ मन्यार जमातचे सेक्रेटरी हाजी साबिर मेंबर, सिद्दीक भाई, बाबूलाल टेलर, नबी भाई, अख्तर रसूल सर, साजिद रोशन, अब्रार खलील आणि अफसर सर यांची उपस्थिती होती।
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या गतवैभवासाठी महाराष्ट्र शासनाचा एकच लक्ष 4 कोटी वृक्ष या मोहिमेत वृक्ष लागवड करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली असून रावेर तालुक्यात या सप्ताहात 5 लक्ष वृक्ष लागवड होणार असून आदिवासी गावांमध्ये आगामी काळात अनेक विकासात्मक योजना राबवण्यात येणार असल्याचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गारबर्दी परिसरात वन महोत्सव शुभारंभ प्रसंगी माहिती दिली। रावेर तालुक्यात वृक्ष लागवड सप्ताहास प्रारंभ झाला असून शुभारंभ कार्यक्रमास आमदार हरिभाऊ जावळे हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सभापती सौ माधुरीताई नेमाडे, उपसभापती सौ अनिताताई चौधरी, वन विभागाचे उपवन संरक्षक संजय दहिवले, प्रशिक्षण केंद्राचे संचालक के.बी. भवर यांचं आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सुरुवातीला कृषी दिनानिमित्त स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे व रोपांचे पूजन करण्यात आले। प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी तालुक्यातील रोपवाटिका आणि वृक्ष लागवड मोहीम याबाबत आराखडा सादर केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले, तर आभार वनपाल विकास सोनवणे यांनी मानले। 4 कोटी वृक्ष लागवडीबाबत जळगाव जामोद शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली। स्थानिक पर्यावरण प्रेमी वन सामाजिक वनीकरण जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 कोटी वृक्ष लागवडीबाबत जळगाव जामोद शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली। विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते वन परिक्षेत्र कार्यालयात झाडांचे पूजन करून वृक्षदिंडीस प्रारंभ करण्यात आला। सदर वृक्षदिंडीमध्ये जळगाव जामोद तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री अनिल कुमार होळकर, पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री साळुंके, बुलढाणा जिल्हा वन्यजीव संरक्षक श्री मनजित सिंग शी, पर्यावरण प्रेमी श्री अजिंक्य तापरे, पंकज अग्रवाल यांनी सहभाग घेतला होता। न्यू इरा कॉलेज जळगाव जामोद येथील कुमारी अंकिता सातव, कुमारी शुभांगी सातव, कुमारी कांचन दाते, कुमारी किरण बुंदेले यांनी उत्कृष्ट प्रकारे पथनाट्य सादर करून झाडे लावा झाडे जगवा याबाबत जनजागृती केली। या संपूर्ण वृक्षदिंडीमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी श्री N.S. कांबळे व त्यांचे संपूर्ण कर्मचारी, वन परिक्षेत्र अधिकारी श्री राठोड तसेच सामाजिक वनीकरण जळगाव जामोदचे वन क्षेत्रपाल श्री खलसे यांनी उपस्थित राहून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किमान 1 वृक्ष लावा असं जनतेस आवाहन केले। जळगाव येथे सिव्हिल सोसायटीतर्फे गोरक्षांच्या नावाखाली मुस्लिम व दलितांवर बेकायदेशीर जमावाकडून होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाजवळ करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक साहेब यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता। सिव्हिल सोसायटीचे डॉ. राकीब अहमद, अशफाक पिंजारी व इतर सहकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते। पिलीव तालुका माळशिरस येथे खासदार विजयसिंह यांच्या हस्ते वन विभाग यांच्यातर्फे वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला। अकलूज येथील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सोलापूर माळशिरस परिक्षेत्र वन विभाग यांच्यातर्फे वृक्ष लागवड ही योजना पिलीव येथे खंडोबा माळ या ठिकाणी वन विभागाच्या क्षेत्रावरती 12,000 वृक्षांची लागवड करण्यास सुरुवात झाली। या योजनेचा प्रारंभ माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस, माळशिरस पंचायत समिती सभापती वैष्णव देवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सूळ, पिलू गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समिती सदस्य हेमलता चांडोले, पिलूचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच रामचंद्र देशमुख यांच्यासह कर्मवीर विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वर्ग तसेच नागरिक यांची मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली। यावेळी वन विभागांतर्फे मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले। यावेळी माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल करण्याबाबत सूचना दिल्या। 1 जुलै 2017 ला जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा झाडेगाव येथे वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, माननीय सरपंच, माननीय उपसरपंच यांना आमंत्रित करण्यात आले होते। सर्वात प्रथम सकाळी 8 वाजता वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। गावातून प्रभात फेरी ही काढण्यात आली। प्रभात फेरीत सर्व मुला मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता। मुलांनी टाळांच्या गजरात वृक्ष पावली सादर केली। यामध्ये पर्यावरण गीत, वृक्ष संवर्धन घोषणवाक्य, गाणी सादर करण्यात आली। या दिंडीमध्ये शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष माननीय श्री अभिमन्यू पिसे तसेच गावचे उपसरपंच माननीय श्री प्रशांत भाऊ तायडे उपस्थित होते। अंगणवाडी सेविका सौ सविताताई चोपडे, सौ छायाताई तायडे, मदतनीस सौ संगीताताई चोपडे, सौ उमाताई चोखंडे यांचा उत्स्फूर्त सहभागही होता। वृक्षदिंडीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ पांडे, सर्व शिक्षक, अध्यक्ष, उपसरपंच, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वृक्ष पावली सादर केली।
यानंतर शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. कार्यक्रमास अंगणवाडी सुपरवायझर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यानंतर मुलांना खाऊ वाटप करून वृक्ष लावा व वृक्ष जगवा असे आवाहनही करण्यात आले. प्रत्येक मुलाने एकतरी झाड लावून ते जगवावे असे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर मुलांची घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगताही करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी कुमुदनी सोनकांबळे व कुमारी वंदना कंकाळ यांनी केले.